निखिलेश शेलार आपण आता स्कोरिंगचं काम करायचं कारण की मॅच भरपूर मोठा आहे. चला सामन्याला सुरुवात. श्री बालाजी स्पोर्ट्स सरुलपाडा टीम संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॅच भरपूर मोठा आहे, कुठेही जाऊ नका मित्रांनो. सेमी फायनलचा हा मॅच. कोणता संघ पाहूया फायनलमध्ये दाखल होईल. स्पार्टन 11 टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर आयोजकांना संपर्क साधायचा आहे. दोन्ही पंच मैदानामध्ये जात आहेत. मॅच देखील चांगला आहे. सलामीची जोडी पाठवून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. परवेश 11 टीम पाये, परवेश देवलीकर फॅम टीम अँड विराज चोरगे फॅम टीम. एक बिग फाईट, बिग बॅटल. दोन्ही संघ भरपूर चांगले आहेत. चांगला मॅच नक्कीच होईल हीच अपेक्षा आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळते. लवेश आणि जितू ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी गोलंदाज नेहमीप्रमाणे फ्रंटलाईनची गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे. आमच्या सोबत आमचे ऑपरेटर पुन्हा एकदा जोडलेले आहेत. राहुल थळे, प्रिन्स मूवीचे ऑपरेटर. तिसऱ्या पंचांची सुविधा आहे आता, कारण की मॅच देखील भरपूर मोठा आहे. थोडंसं आज दुपारचं जेवण अर्थात भोजन जो आहे थोडंसं ऑपरेटरांना थोडंसं लेट पोहोचलं होतं. ओमी ठराविक गोलंदाज आहे, फ्रंटलाईन गोलंदाज. चला सामन्याला सुरुवात. चर्चा होईलच कारण की खर्च देखील भरपूर मजबूत केला आहे संपूर्ण विराज ग्रुप 1200च्या माध्यमातून. A1 चषक 2025 चा सेमीफायनलचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर विकेट मिळेल का? हो यस, बॅटर आउट. बड़ी मछली जाल में फंसती हुई जीतू बैक टू डग आउट. आदित्य न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर काय घडलं तो तुम्हाला रिप्ले मध्ये पाहायला मिळाला प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून. अगदी सोपं झेल होतं, तिथे झेल कलेक्ट केली होती आणि पहिला विकेट जीतू बॅक टू डग आउट. 4 षटकांचा सामना आहे, 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर मनोधैर्य जो आहे गोलंदाजा वाढला गेलाय. न्यू बॅटर आदित्य मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर. तुम्हाला हा सामना रंगतदार सामना पाहायला मिळेल. जरी पहिल्या चेंडूवर विकेट गेलाय मात्र 7 ते 8 बॅटर इथे पाय टीम संघाकडे आहेत. गोलंदाज राईट आर्म ओ द विकेटने ओमी. नावाप्रमाणेच गोलंदाजी करतोय ओमी. अजून एक विकेट मिळेल का? हो यस, बॅटर आउट. आग सुटली इथे पाय टीम संघाला बॅटर आदित्य देखील परतीचा प्रवास करताना आपला पाहायला मिळते. न्यू बॅटर हितेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये. गोल्डन डक वर 2 बॅटर डगाडमध्ये परतीचा प्रवास करताना बघताय. ओमी आपल्या रंगामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी करताना विकेटची हॅट्रिक आली आहे. पाहूया विकेटची हॅट्रिक मागे
मागच्या मॅच मध्ये पियुषने केली होती. आता इथे ओमी करेल का आपल्या संघासाठी? सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असलेला खेळाडू हिते चौधरी मैदानाच्या मध्ये आलाय. खाडी, पाये, पायगाव, खारबाव या परिसरामध्ये हा खेळाडू लोकप्रिय खेळाडू म्हणून गणला जातो. या खेळाडूला अनेक स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स नेहमी होत असतो या खेळाडूचा. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे चौधरी बॅक टू बॅक 2 विकेट्स आतापर्यंत. ओमी राईट आर्म ओव्हर द विकेटने. नॅचरल क्रिकेटला सुरुवात झाली आहे. इथेचा हा नॅचरल क्रिकेट आहे. तो बघत नाहीये सिच्युएशन काय आहे, किती विकेट पडल्यात, मला किती धाबा बनवायचे आहेत. मात्र मला माझ्या टीमसाठी खेळायचं आहे. तो नेहमी तसाच खेळत असतो. पहिला धाव तिसऱ्या चेंडू नंतर 2 चेंडू ओमीचे राहिले. हा चेंडू इथे चौधरीचा राहिला. त्याच्यावर आलेली ही पहिली धाव. पुढचा चेंडू गोलंदाज ओमी. चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. चौथ्या चेंडूला समोर, ओ माय गॉड, समोर उडवला आणि चालला चेंडू सीमा पार. षटकार. रिप्ले मध्ये बघूया आपण प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला होता. नाही, ओरपी चेंडू होता. पुरेपूर बॅटवर घेऊन चेंडू सीमारेखा पार. षटकार जाताना आपण बघितला. धावा बलकावर. गोलंदाज पुढचा चेंडू. ओ थोडासा ऑफ कटर चेंडू आतमध्ये कट केला, अधिक बाउन्स मिळाला. हे तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता. रिप्ले प्रिन्स मूव्हीज यांचा पाहायला मिळतोय. जबरदस्त कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळते. सर विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. कमबॅक इथे ओमीचा पाहायला मिळाला. ओमी चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओमी राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर. समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे लांब. एक धाव झाली आहे पूर्ण. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंगॉनवर जाऊन चेंडूला फील्ड करतो. तोपर्यंत एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहे. धाव बलकावर 8 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटक राहिलं पॉवर प्लेचं बालाजी स्पोर्ट टीम संघाच्या अगेन्स्ट. आता पाहूया येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ कसा असेल. तोपर्यंत ऐकूया डीजे. डीजे निखिल. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर झालेल्या आहे धावा. त्या म्हणजेच 8 न्यू गोलंदाज आहे. तो म्हणजेच मयूर तरे. मयूर तरे पाहूया. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती मयूरची. महत्वाच्या मॅच मध्ये सेमीफायनलचा हा मॅच. स्पार्टन 11 टीमचे कॅप्टन आला असेल तर आपण आयोजकांना संपर्क साधायचं. दर्शन किंवा केवल भोई गोलंदाजी करण्यासाठी. मयूर गोलंदाज आपण पाहतोय. व्हीआयपी डाईज इन कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. पहिला चेंडू षटकाला सुरुवात. चांगला स्ट्रोक बनवलाय. इनफिल्डच्या वरतून खेळलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचते तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 10 धावा. 2 गडी बाद. परवेश 11 पाहे टीम. जबरदस्त कॅमेरा वर्क प्रिन्स मूव्हीज यांचं पहिल्या दिवसापासून, पहिल्या चेंडूपासून, उद्घाटन सोहळ्यापासून तुम्हाला ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. विराज ग्रुप आयोजित A1 चषक 2025. उमेश दादा सोनवणे यांचा हा लकी आकडा आहे 1200. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खेळली जाते. मयूर हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. मयूरला ऑफस्टिकच्या बाहेर टाकलाय. लेंथ लाईन जी काही होती ती ऑफस्टिकच्या बाहेर. पंच विनोद नाईक सरांचा हा वाईटचा इशारा आलेला आहे. तर इथे मिळतो एक्स्ट्रा धाव. धाव फलक झालेला आहे ते म्हणजे 11 धावा. आमच्या सोबत निकलेश शेलार त्यांनी हा शो होस्ट केलेला आहे आणि स्वतः आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडलेले आहेत. गोलंदाजी करताना गोलंदाज मयूर तरेला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज होत आहे.
लवेश, पाहूया लवेश कोणत्या प्रकारे खेळतोय. ओ, हा फुलटा चेंडू होता, भीमर इथे घोषित केल्या पंचांनी. मात्र पहा काय घडलं तिथे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला, म्हणजेच 1+2 3 धावा मिळाल्या आणि आता येणारा चेंडू फ्रीड असेल. तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. भाऊ पाटील सर, तुम्ही थोडासा चेक करायचा. रिव्ह्यू जो आहे इथे घेण्यात आलेला आहे बालाजी स्पोर्ट टीम संघाच्या माध्यमातून. चेंडू बिमर आहे की नाही हे पाहणं फार महत्वाचं आहे. हे आपण पाहतोय रिप्ले मध्ये इथे दाखवला जात आहे. भाऊ पाटील जे खारबावचे लोकप्रिय पंच आहेत ते स्वतः बघतायत, त्यांना माहित घ्या महत्वाचा मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये डिसिजन येणं फार महत्वाचं आहे. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळते. क्या बात आहे. हा तर पंचांनी देखील डोक्यावर हात मारलेला आहे आणि नो बॉल आहे असं तिसऱ्या पंचांनी सांगितलेलं आहे. तर म्हणजेच 1+2 3 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. तर इथे धावा झालेल्या आहेत 14 धावा 14. धावांचा प्रयत्न सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. फ्रीटचा चेंडू आहे, उघडा डोले नीट, कारण की पुढील चेंडू फ्रीट आणि फ्रीट खेळण्यासाठी बॅटर लवेश सज्ज असेल. रेड कॅप खत्री की घंटी. फ्रीटच्या चेंडूला गदी गुडलँड्स वरून उडवलाय या चेंडूला आणि सरेष्टेकाच्या हातामध्ये निघून गेलाय आणि एक बॉम्बसर टाकलाय मयूरने, त्याला पंच दाखवत असताना इशारा. हे पाहू शकता आपण. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. सरेष्टकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची समाप्ती होत आहे. धाव संख्या स्थिर 14, 2 गडी बाद. पुढचा चेंडू, हा चेंडू इथे पुन्हा टाकावा लागेल ऑफस्टिकच्या बाहेर. विनोद नाईक सर आमच्याकडे बोलतायत, वाईटचा इशारा करतायत. पहा, मला वाटतं बॅटर खारबा गावचा आहे आणि खारबा गावचे पंच भाऊ पाटील यांनी सांगितले की तो रविश आहे. लवेश नाही तर रविश आहे. रवेश तरे, काही हरकत नहीं है. नाम में क्या रखा है अब जब तक अपने टीम के लिए काम नहीं देते तो फिर नाम में क्या रखा है. राहुल तरेचे बंधू आहेत, ते मागच्या मॅच मध्ये खेळले होते. समोर हेलिकॉप्टर उडवलाय, शतरक्षक सचिन है. ओ माय गॉड, कैच भी छूटा और 2 रन भी पूरे किए वहां पर बल्लेबाज ने. सचिन कडून महत्वाच्या मॅच मध्ये चुकी झाली आहे. 2 धावा अगदी पूर्ण केल्यात. पहा रिप्ले मध्ये अगदी वेगाने आला होता सचिन चेंडू मागे. ओ, असं वाटत होतं की पकडलंच, मात्र झेल शेवटच्या मोमेंटला हातातून निसटला होता आणि 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. पुढचा चेंडू मयूरचा. या चेंडूवर देखील चांगला स्ट्रोक गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटवर क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन, तिलाच इथे वापर केला जात आहे. 1-2 अशा धावा देखील बनू शकतात ते दाखवत असताना खेळाडू मैदानामध्ये. धावा झालेल्या आहे धावपलकावर. आमचे स्कोरर सांगत आहे ते म्हणजे 18 धावा 18. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू टाकायचे आहेत मयूर तरे या गोलंदाजाचे. गुण मारण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, थोडंसं कटर चेंडू वापर केला होता तिथे मयूरने. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये पुढे आला होता. फुटवर्कचा वापर होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता. मयूर अंतिम चेंडू या षटकातील. षटक क्रमांक 2 समाप्तीच्या मार्गावर आलाय. शेवटच्या चेंडूला उडवलं हवेमध्ये. आता सचिन कोणत्या प्रकारची चुकी करणार नाहीये. मिळाला विकेट मयूर तरेला. बॅटर आउट.
रोमॅन्टिक संगीत येथे आमचे डीजे मॅनने पेश केलेला आहे. येणारे कमिंग सून लग्न जमलेली देखील मंडळी असू शकतो. तर इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन, मात्र न्यू बॅटर दीपेश मैदानाच्या मध्ये आलाय आणि गोलंदाज सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असलेला खेळाडू पियुष, षटक क्रमांक 3, बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच गोलंदाजच्या जोरावर आतापर्यंत पियुषने पटकवलेले आहेत. बॅटर दीपेश आलाय मैदानाच्या मध्ये. थोडा स्पीडअप करा, अजून याच्यानंतर एक मॅच होणं बाकी आहे. चला तर पियुष थोडस घाई करा. पहिला चेंडू पियुषचा. चला तर गोलंदाज पियुष, आपण गोलंदाजी सुरू करायची आहे. नो स्ट्रायकिंगला उंच पुरा हा फलंदाज दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय. ओ, बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये. रनाची संधी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. एकच धाव इथे पूर्ण केली जात आहे. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावा झालेल्या आहे. धाव फलकावर 19 धावा, 19 रन. पियुष सुरुवात केली आहे. पियुष साठी डॉट चेंडू असेल, कारण की असंही लेग बायचं धाव गोलंदाजच्या अकाउंट मध्ये जोडले जात नाही. इथे जोरदार अपील, बॅटची एज अँड गॉन विकेट. काय गोलंदाजी केली पियुषने या स्पर्धेमध्ये. विकेट मॅच मध्ये निराश केलं दीपेशने. तर धावा इथे धाव फलकावर स्थिर आहे, त्या म्हणजे 19 धावा. विकेट फक्त इथे पाहायला मिळत आहेत. परवेश शिलेबन पाय टीम संघ थोडी अडचणीमध्ये आलेले आहे. त्या संघाला इथे आता निरखावा लागेल आणि चांगल्या धावा बनवाव्या लागतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर समीर आलाय. प्रतीक का अजूनही मैदानामध्ये आलेला नाहीये, हा प्रश्न निर्माण होता. समीर सज्ज होते खेळण्यासाठी. गोलंदाज पियुष. ओ, दांडी गुल बोल्ड केलाय, चारोखानी चित केलाय बॅटरला गोलंदाज पियुषने. अजून एक धक्का. विराज मैदानाच्या आतमध्ये आणि विराज ग्रुप 1200 ने ही स्पर्धा ऑर्गनाइज केलेली आहे. A1 चषक 2025 आणि विराज मैदानाच्या आतमध्ये. चला तर पियुष विकेटवर विकेट काढत आहे आपल्या संघासाठी या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक वर आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील हॅट्रिक पूर्ण केली होती. पाहूया पुन्हा एकदा हॅट्रिक पूर्ण करेल का पियुष. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हॅट्रिकचा चेंडू होता, ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटवर क्षेत्ररक्षक आहे. हलकासा मिसफिल्ड आणि चेंडू 1 का 4 येतोय चौकार.
धावा झालेल्या आहेत धावपलकावर 23 धावा 23 धावा धावपलकावर. जबरदस्त हा स्ट्रोक होता मात्र तिथे शतरक्षाने चुकी गेली त्याच्याकडून चुकी झाली आहे. जिथे एकच धाव होती तिथे 4 धावा मोजाव्या लागल्या. 1 to 4 आता सोडून दिला बॅटरने कारण लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि गिरीश सर आमच्याकडे वळतात ते आम्हाला दाखवतात की व्हाईट इशारा आहे. एक्स्ट्रा धाव संख्या 24 धावा 24 लासा 5 विकेट. चांगला खेळ सध्याच्या घडीला दोन्ही संघांचा. धावा देखील झाल्यात. तिसरा षटक सुरू आहे. येणारे अजून या षटकामध्ये 8 चेंडूचा खेळ बाकी या डावामध्ये. पुन्हा एकदा दांडीगोल अजून एक झटका विकेट. अजून एक विकेट. काय गोलंदाजी. विराट चोरगेने कुठून हा हिरा शोधून आला आपल्या संघामध्ये ठाऊक नाहीये मात्र चेहऱ्यावर स्मित आणण्याचं काम केलं या गोलंदाजाने विराट चोरगे यांच्या. पियुष नाव भरपूर चांगला आहे पियुष आणि गोलंदाजी तितकीच चांगली आहे. पिशेवरून आलेले आहेत पियुष या बालाजी स्पोर्ट टीम संघामध्ये. पुढचा चेंडू अगदी गतीने टाकलेला हा चेंडू आहे. वेग फार होता. डॉट षटक कंप्लीट. पहा ओ माय गॉड पेस भरपूर होता. स्किट होला होता चेंडू आपण बघितला तर इथे षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त. 24. पुन्हा एकदा 6 धावा खर्च केला. पुन्हा 3 विकेट घेतल्या म्हणजे तब्बल 10 विकेट आतापर्यंत घेतलेल्या आहेत या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये. नऊ विकेट झालेले आहे टोटल माफी असावी. प्रत्येक मॅच मध्ये 3-3 विकेट घेतलेल्या आहेत पियुषने. क्या बात आहे. क्वालिटी गोलंदाजी आणि बॅटिंग देखील चांगली केली आहे त्याने. सर्व महत्वाचं आहे की धावा त्यांनी कमी दिलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मागच्या मॅच मध्ये 6 या मॅच मध्ये 6 आणि त्याच्या अगोदरच्या पहिल्या मॅच मध्ये त्यांनी धावा खर्च केले ते 8 म्हणजेच 20 धावा 9 विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. मूड बनवला या गोलंदाजाने. आता गोलंदाजीमध्ये शेवटचा गोलंदाज रोशन भंडारी आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. बॅटर आहे खेळपट्टीवर. रवीश सज्ज होत आहे. फार महत्वाचा हा षटक आहे दोन्ही संघांसाठी. धावा येतील का. 40+ धावा होतील का या षटकापर्यंत. पहिला चेंडू अगदी लेग कटर चेंडू टाकला होता. प्ले अँड मिस. फिंगर रोल केलं होते तिथे. डॉट चेंडू. सलामीला आलेला खेळाडू अजूनही खेळपट्टीवर आहे. शांतता पाहायला मिळते. फक्त 10 चेंडू मध्ये 14 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या डावाचा. फुलटा चेंडू आणि शतरक्षक तिथे नाहीये. चेंडू चालला सीमा पार. षटकार. यास तिसऱ्या पंचाची मागणी केली की काय. पंच यस बिमर आहे की नाही हे बघायचं आहे.
प्रिन्स मूवीज आपल्या वहिनीवर हा रिप्ले दाखवत आहेत. भाऊ पाटील पुन्हा एकदा जोडलेला आहेत आणि ते बघतायत. पुढे आले होते सर ते ऑलरेडी. तिसऱ्या पंचाने सांगितले की हा चेंडू चांगला आहे, फेअर डिलिव्हरी आहे. पंचाने रिव्ह्यू घेतला होता हा. फक्त धावा 6 धावा आल्या या चेंडूवर. तर धावा झालेल्या 30 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके, मॅच बनू शकतो इथे पनवेश 11 पाये टीम संघासाठी. अमर इंगळे आणि सुशांत भोईर इथे आलेले आहेत. अमर इंगळे आपण स्टेजवर यायचे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज रोशन भंडारी. षटकार आलाय रवीशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये खेळलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय एक्स्ट्रा कव्हर वरून. तोपर्यंत एकच धाव इथे पूर्ण केली जाते. रवीश याच्या बॅट मधून ही धाव निघते. 21 धावांवर खेळत आहे आणि टीमची धाव संख्या 31. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. टीम फार अपेक्षा करत असेल. वेलकम दर्शन नाईक. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्पार्टन 11 टीम संघाचं देखील आगमन झालेलं आहे इथे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रोशन भंडारी पुढचं चेंडू घेऊन थोडंसं रनअप चुकलाय. पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाईल. टीम पाये एकच विचार करत असेल की येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 10 धावा जरी आल्या तर आपण डिफेन्स करू शकतो. कारण की 40+ धावा होतील आणि 40+ म्हटलं की संध्याकाळची वेळ झाली आहे. पुन्हा एकदा आपलं रनअप चुकलाय. अशा प्रकारची जेव्हा गोलंदाजी होते ना तेव्हा प्रेक्षक भरपूर एन्जॉयमेंट करत असतात. जेव्हा एका गोलंदाज थांबत असतो अर्ध्या खेळपट्टीवर. उपाध्यक्ष विराजित चोरगे आणि आता दर्शन नाईक देखील जोडला गेलाय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे खेळलाय मात्र रनआउटची संधी होती. 1 धाव पूर्ण केलाय. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दर्शन आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. दर्शन नाईक फ्रॉम टिमगरपाडा भिवंडी इमर्जिंगचे उपाध्यक्ष. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रोशन भंडारी 4 चेंडू टाकल्यात, 8 धावा खर्च केल्यात. येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना बॅटर रवीश सज्ज होत आहे. मोठा फटका कॅच होता, बॅटवर आला नाहीये. प्ले अँड मिस स्विंगिंग यॉर्कर चेंडू होता. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. अगदी जी क्रीज बॉक्स आहे त्याच्या आतमध्ये चेंडू टाकला होता. कांबेगावची A1 जोडी दीपेश आणि त्याचबरोबर केवल भोईर आपण पाहतोय. हार्दिक पांड्या भिवंडी. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू पाहूया. स्विच इट, चांगला स्ट्रोक, चेंडू सीमा पार येतोय. 1 बॉम्ब सीमा पार चौकार. धावा झालेल्या आहेत आणि 37 धावांचा आव्हान ठेवलाय. एक छोटासा ब्रेक. जोपर्यंत बालाजी स्पोर्ट टीम मीटिंग करेल तोपर्यंत फिल्डिंग करण्यासाठी पाय टीम जाईल तोपर्यंत आपण गाणी ऐकलं आहे निमेश शेलार यांचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संध्याकाळ झाली की सर्वच येतात. निकलेशला माहिती आहे. सकाळी अगदी 6 वाजल्यापासून निकलेश या मैदानावर आणि आता संध्याकाळी 8 वाजतील घरी जायला. ड्युटी किती घंटे जे आहे ते नक्कीच ते ठरवतील. बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. अजून एक सामना होणं बाकी. यानंतर कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि कोणता संघ इथे स्पार्टन 11 टीम संघाच्या माध्यमातून खेळेल. केवल भोईर विचार करतायत, त्याचबरोबर दीपेश भोईर विचार करतायत की कोणता संघ आपल्या संघाबरोबर खेळणार आहे. दोन्ही संघाने खूप चांगला क्रिकेट खेळलाय. बॅटिंग करणारा संघ हो मागून घेतलेला आहे दीपेश भोईर याने. सलामीची जोडी खेळपट्टीवर इथे पाहायला मिळतोय. सनी आणि मोनिश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. तगडा बॅटर मोनिश आपण पाहतोय स्ट्रायकिंगला जाईल आणि सनी नो स्ट्रायकिंगला असेल.
आणि गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. पाय टीम संघाचा गोलंदाज तयार होत आहे. आदित्य चेंडूची मागणी केली आहे मैदानाच्या मध्ये. निकलेश मैदानामध्ये चेंडू फेकायचा. निकलेश चला आपण मॅच कडे बोलतोय. टार्गेट चांगला टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. अगदी 36 धावा झाल्या. 37 धावांचा टार्गेट आहे. गोलंदाजीसाठी आदित्य महत्वाचा पॉवर प्लेचा षटक. राईट आर्म ओ द विकेट. पहिला चेंडू एच माय गॉड. शतरक्षक थोडंसं दूर आहे. मात्र एक धाव मोनिशने पूर्ण केली आहे. टीमचं खातं खोललंय आणि स्वतःचं देखील खातं खोललंय एका धावाने. अशाच 2 झेल पकडल्या होत्या मागच्या डावामध्ये पाये टीम संघाच्या बालाजी स्पोर्ट सर्वेपाडा टीम संघाने. त्याच प्रकारची सुरुवात झाली होती. मात्र शतरक्षक थोडासा तयारीमध्ये नव्हता. विकेट किपर हितेश चौधरी विकेट पासून दूर आहे. ऑफ स्टिकचा चेंडू सरळ निघून गेलाय. भन्नाट वेग गोलंदाज आदित्य याच्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट चेंडू. 37 धावा बनवायचे. 24 चेंडूचा खेळ आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 1 धाव लागली स्कोर बोर्डवर. म्हणजे इथून तुम्हाला 36 धावा बनवायच्या आहेत. ते म्हणजे 22 चेंडू मध्ये. आदित्य गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा चेंडू देखील प्ले अँड मिस. काय गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली सनीची. राईट आर्म ओव्हर द विकेट. सनी पुन्हा एकदा सज्ज होत आहे. अजून एक चेंडू अगदी डॉट केले. आदित्यने करून दाखवलं की आम्ही या 37 धावा थांबूच. चांगली गोलंदाजी. चला टीम मीटिंग नकोय. पाहे टीम सोच विचार थोडेसे कमी करा. सिद्दीक बाबे सर असते तर नक्कीच डायलॉग मारला असता त्यांनी. विचारात जिंदगी संपली. आवर बोंबील आणले तर सुकट संपली. विचार करून काहीच होणार नाहीये. तुम्ही तुमची फिल्डिंग करा आणि गोलंदाज रिलीज करा. आपण न्यू गोलंदाज कोण असेल पाहूया आपण. तिसरा मेडन आज पाहायला मिळाला उदयच्या माध्यमातून. आता उदय कोणत्या प्रकारची सुरुवात करतोय पाहूया आपण. फार अपेक्षा टीम बालाजी स्पोर्ट टीम संघाच्या ओनर विराज सोरगे यांना या महत्वाच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स होणं फार महत्वाचं आहे. 37 धावा डिफेन्स करायचे. ते पाये टीम संघाला सुरुवात थाटामाटाने केली आहे. एकच धाव लागली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज उदय. व्हीआयपी डाईज इन करून बॅटर मोनिश. मोनिश एक असा खेळाडू आहे
की त्याच्याकडे सर्व काही आहे, चांगले चांगले स्ट्रोक तो बनवू शकतो. पहिला चेंडू पहा समोरच्या दिशेने उडवलाय आणि सरळ शत्रुघ्नच्या हातामध्ये. अजून एक धक्का. 5 चेंडू डॉट, त्याच्यामध्ये विकेट आणि एकच धाव स्कोर बरोबर. एक धाव एक गडी बाद. परिस्थिती श्री बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाटा टीम संघाची. झोप उडली आहे इथे बालाजी स्पोर्ट टीम संघाची. पाय टीम संघाच्या माध्यमातून दर्शन नाईक देखील आपल्या खेळाडूंसोबत चर्चा करताना की कोणत्या प्रकारे संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आपल्याला खेळ करायचा आहे, ती चर्चा आपल्या खेळाडूंसोबत करताना कालचा ट्रेंडिंग असलेला खेळाडू भावेश इथे आलेला आहे स्पार्टन 11 टीम संघाचा, ज्याने अगदी 4 धावा डिफेन्स केल्या शेवटच्या षटकामध्ये आणि आपल्या टीमला सेमीफायनल मध्ये पोहोचवलाय. इथे गोलंदाजी करणारा गोलंदाज उदय, पहिला विकेट मिळालाय. दुसरा चेंडू क्रॉस बॅटने खेळलाय कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेट क्षेत्रामध्ये. हलकासा मिसफील्ड नव्हे तर 1-2 का 4 चेंडू सीमा पार. येतोय चौकार. संघर्षमय चौकार आहे. चौकार आला नाही तर दिलाय असंच म्हणूया. मिसफील्ड झाली होती. 5 धावा डबल कव्हर. धावा बनतायत आता या षटकामध्ये. उदयच्या अगेन्स्ट हा चौकार तुम्हाला इथे पाहायला मिळाला. ओमी पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहे. ओमीने सुरुवात केली होती विकेटनं मागच्या मॅच मध्ये आणि आता इथे चौकाराने सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे कमबॅक पाहायला मिळाला उदयचा आणि आता डॉट चेंडू आलाय. थोडासा दबाव बॅटरवर. गोलंदाजी करताना उदय राईट हॅम ओव्हर द विकेटने. बॅटर सज्ज ओमी. लोअर फुलटा चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये. फक्त एकच धाव मिळाली आहे. एका धावावर समाधान मानलं जात आहे. ओमीच्या माध्यमात धाव संख्या 6 धावा. 6 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. आज टीम मध्ये सर्वच खेळाडू उपस्थित राहिलेले आहेत. दर्शन यांच्या आपण पाहतोय फ्रेंड सर्कल स्पॉट. 2 खेळाडू नाही आहेत तरी जिद्द हरणार नाहीये तुमची. जिद्दच आहे तुमच्याकडे. काल दाखवलं तुम्ही तुमचं खेळ. उदय ऑफ स्टिकचा चेंडू समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. धन्यवाद डीजे निखिल. धाव संख्या 12 धावा. चांगला षटकार पाहायला मिळाला. बॅटर सनी ऑन फायर नाव. पुन्हा एकदा सनीने पाठवलं सीमा रेखा पार. अजून एक षटकार. मध्ये काम तमाम केलाय. 17 धावा अगदी घेतल्या आहेत. म्हणजे 18 धावा धावबलकावर झालेल्या आहेत. आता इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगतील की येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता है. 12 गेंदे 19 रन. इस मैच में क्या होगा आइए देखते. गेंदबाजी में परिवर्तन. तीसरे ओवर के लिए गेंदबाज बिल्कुल तैयार होते हुए. वेदांत गेंदबाज को मोर्चा पे लगा यहाँ पर.
12 चेंडू आणि 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच अजूनही समाप्त झाली नाहीये. पाये टीम संघाची गोलंदाजी चांगली आहे. मागच्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने विकेट घेतलं मात्र त्याच्या अगेन्स्ट 17 धावा सनीने हल्ला बॉल केला होता. आता ओमी स्ट्राईक वर आहे. थोडस स्पीडअप करा आपण. पाये टीम वेदांत राईट हाफ ओव्हर द विकेटने. बॅटर सज्ज आहे ओमी. ओमी सुरू करण्या अगोदरच थांबला जाईल का काय पाहूया आपण. ओ यस, बॅटर आउट. ओमी बॅक टू डग आउट. संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळ रंगीन करताना आमचे डीजे मॅन डीजे निखिल, एक प्रोफेशनल ऑपरेटर, डीजेच्या दुनियामध्ये मोठा नाव. 3 ते 4 फ्लाइंग डीजे आहेत. 6चा सेटअप आहे. फार मोठं नाव आहे या परिसरामध्ये. बॅटर न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये करण आलाय. करण आपल्या टीमसाठी कारण बनू शकतो. एक चांगला खेळाडू आहे, एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. आता थोडस रनअप चुकलंय. दबाव दोन्ही संघांवर आहे. दबाव जो हँडल करेल तो जिंकेल. विकेट घेतला वेदांतने पहिल्या चेंडूवर. स्ट्रायकिंगला न्यू बॅटर आले करण. एकही चेंडू खेळलेला नाही आतापर्यंत. आणि पहा त्याचा हा स्ट्रोक. गॅप मध्ये चालला चेंडू. शतरक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचला. स्क्वेअर लेग मध्ये. डीप मध्ये चांगली फिल्डिंग आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला इथे. सुरुवात 2 धावाने करणने केली आहे आणि धाव फलकावर धावा 20 धावा. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता है. 10 गेंदे 17 रन खतरा अब तक दोनों ही टीम के ऊपर. 10 गेंदे 17 रन, 10 चेंडू 17 धावा. उद्या पाहायला विसरू नका मित्रांनो, या स्पर्धेचा शेवटचा दिवस, फायनल डे, मेगा फायनल डे. वेदांत. ओ हो 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 हो, कडक आवाज आणि कडक षटकार. चेंडू सीमापार षटकार. काम 25 इथे केलेलं आहे बॅटर करणने. कारण की धावा झाल्या धाव फलकावर 26 धावा. 26. किती धावा वाचतील शेवटच्या षटकामध्ये. ओ थोडसा गती वाढवली होती यावेळी चेंडू मागे, मात्र एकच धाव घेतली जाते. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या 4 चेंडू मध्ये. एक विकेट देखील मिळालंय. आता इथे चेंडू बाकी आहेत ते म्हणजेच आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की 8 आणि धावा पाहिजे त्या म्हणजे 10. 2 चेंडू डॉट आले तर मजा येऊ शकतो शेवटच्या षटकामध्ये. आणि हितेश चौधरी गोलंदाज आहे शेवटचा. वेदांत राईट आर्म ओव्हर द विकेटने. बॅटर सनीने हा सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. मनपसंत फटका आहे. एक सिंगल धाव एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. आता इथे 9 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काल संध्याकाळी जय बजरंग पॉवर शेलरच्या अगेन्स्ट स्पार्टन 11 टीम संघाने 4 धावा 22ने डिफेन्स केल्या होत्या. तसाच सामना पाहायला मिळेल का पुढच्या डाबामध्ये. गोलंदाज सज्ज होत आहे वेदांत. महत्वाचा चेंडू, महत्वाचा चेंडू इथे पुन्हा टाकावा लागेल. बॅटरच्या रेंजच्या बाहेर बाउन्सर चेंडू होता आणि एक बाउन्सर टाकलाय. हीच सूचना इथे गिरीश सर देत असताना आपल्या गोलंदाजाला. वाईट तर धावा झालेल्या आहेत 29 धावा. म्हणजे इथून धावांची जी आवश्यकता आहे आमचे स्कोरर सांगत आहेत 7 चेंडू 8 धावा. 7-8. राईट हाफ ओव्हर द विकेटने. ओ हा गुडघ्यावर टेकून स्ट्रोक खेळलाय मिड विकेट क्षेत्रावर. शतरक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थोडासा वाईट थ्रो आलाय. 2 धावा पूर्ण. आता बोल टू इक्वेशन. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्या आपण. कोणीही एकत्र जमणार नाहीये. बाकीच्या खेळाडू आपापल्या जागेवर उभं राहायचं. दीपेश
प्लीज रिक्वेस्ट, अजून एक मॅच होणं बाकी आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज स्वतः हितेश चौधरी आपल्या हातामध्ये चेंडू घेऊन आलाय. टीमचे कॅप्टन आहे. कॅप्टन नॉक गोलंदाजी करावी लागेल टीमला. जर फायनल मध्ये पोहोचवायचं असेल तर या 6 धावा डिफेन्स कराव्या लागतील. काल भावेशने 4 धावा डिफेन्स केल्या त्या शेला टीम संघाच्या अगेन्स्ट. क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. काल शेला टीम संघाचा 12वा खेळाडू अगदी स्कोरिंग करतो आमच्यासोबत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हा मॅच जिंकू. जिंकू हा शब्द त्याच्या शेवटपर्यंत राहिला आणि शेवटच्या चेंडूला जेव्हा बॅटर रनआउट झाला तेव्हा गायब झाला. हितेश 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. फिल्डिंग पहा कोणत्या प्रकारे सजवली. स्क्वेअर लेग डीप मध्ये एक आहे. मिड विकेट लॉंग ऑनला वाईडिश काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक लॉंग ऑफला स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे. एक शॉर्ट थर्मॅन शॉर्ट फाईन लेग आणि कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर घेरामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आता एक्स्ट्रा कव्हर मधला क्षेत्ररक्षक डीप मध्ये हळूहळू आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. हितेश चौधरी 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. जनतेच्या मनामध्ये जर राहायचं असेल ना तर या गोलंदाजाला या धावा डिफेन्स कराव्या लागतील. 5 चेंडू 6 धावा. न्यू बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये. सचिनने फिल्डिंग चांगली केली आहे. बॅटिंग पाहूया कोणत्या प्रकारे केली जाईल. तीच चर्चा हितेश सोबत करतायत त्यांचे खेळाडू. मात्र मी सर्व पाये टीमच्या खेळाडूंना विनंती करेल की आपण जेव्हा विकेट पडेल तेव्हा एकत्र येऊ नका. यानंतर नक्कीच एक मॅच होणं बाकी आहे. हितेश स्विच इट पलटिस्टो खेळण्याचा प्रयत्न. औषध्याचा जोरदार अपील झाला होता. मात्र लेग बायचा इशारा पंच विनोद नाईक सरांच्या माध्यमातून. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 32 धावा. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. हितेश चौधरी 4 चेंडू टाकायचे आहेत. 5 धावा वाचवायच्या आहेत. सरळ ब्लेटने देखील धावा बनवू शकतात. टीमचे ओनर देखील तीच चर्चा करतायत विराज चोरगे. खेळ आहे पहा पुन्हा एकदा खोदून काढलाय. चेसिंग कंपल्सरी आहे ना त्याचं कारण प्लस पॉइंट आहे. रनआउटची संधी आणि बॅटर आउट. जेडी नावातच दम आहे मात्र धावा बनवायचे आहेत. सचिनला असं वाटलंही नव्हतं की मी आउट होईल. सचिन देखील निराश पावलाने गेलाय. मॅच बनली आता 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. आता 3 चेंडू मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. मॅच अटकली गेली आहे. कालचाच सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना. गोलंदाज हितेश चौधरी कहाणी में ट्विस्ट. अगोदर सांगितलं हा ट्रेंडिंगला असलेला हा खेळाडू आहे. भरपूर चर्चेमध्ये यावर्षी आणि चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये चांगली चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर. करणचा हा चेंडू आणि बॅटर आउट. ओ माय गॉड ये क्या हुआ. चार धावा. ओ माय गॉड क्या बात है. मूड बनवला या गोलंदाजाने.
स्पर्धेचं कालपासूनच पैसा उसूल झालेला आहे. काल जेवढं सामने रंगतदार झाले त्याहून आज सामने रंगतदार झालेले आहेत. मी अगोदरच सांगितलं होता की हितेश चौधरी याच्याकडे गोलंदाजी चांगली आहे, त्याच्याकडे अनुभव आहे, अनुभवाची कुठेच कमतरता नाहीये आणि त्याने दाखवला खेळ. आजपासून येणाऱ्या पुढच्या म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये जे संघ येतील ना त्यांचा खेळ उद्या पाहावा लागेल आम्हाला. मात्र भिवंडी इमर्जिंगचा खेळ धोके का खेळ आहे. खतरे की घंटी वाजत असं या खेळामध्ये. कोणता संघ कोणाला कधीही पराभूत करू शकतो. मयूर तरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजी तर चांगली केली होती मयूरने. बॅटिंग पाहूया कोणत्या प्रकारची करेल. फक्त 2 चेंडू 4 धावा बनवायचे आहेत. हितेश चौधरी एक मिनिट इथे थांबायचा. बाईकमॅन चला पटकन ऍक्टिवा. पुन्हा येऊ नका का तिथेच थांबा आपण, कारण की मॅच सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये बाईक आणू नका आपण. हितेश चौधरी महत्वाचे 2 चेंडू 4 धावा महत्वाच्या. बालाजी स्पोर्ट टीम संघाला सामना आवडण्याचा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. ओ माय गॉड, चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा. मात्र फिनिश करण्यासारखा चेंडू होता, बॅटरच्या रेंज मध्ये आला नाहीये. आता अशी सिच्युएशन आलेली आहे की 2 चेंडू 3 धावा आणि धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. ते म्हणजे सरुलपाडा टीम संघाला. जे खेळाडू पुढचा मॅच खेळणार आहेत ते आता जवळून बघतात हा सामना. स्पार्टन 11 टीम देखील अगदी तयारीमध्ये. हितेश चौधरी हा चेंडू ऑफ साइडला टाकला आणि निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि ठॉट चेंडू, एक चेंडू 3 धावा. ओ माय गॉड, एखादा षटकार चौकार जर आडला तर मग 3 धावा धावून होणार नाहीयेत या मैदानावर. आपण भरपूर सामने बघलेले आहेत, म्हणजेच तुम्हाला एक मोठा फटका खेळावाच लागेल. आता इथे दवा आणि दुवाच वाचू शकतो दोन्ही संघांना. इथे चौधरी 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. सामना इथे रंगला गेलाय. थोडीशी चर्चा करतात विनोद नाईक गिरीश सरांसोबत. तुमच्याकडून वाईट नाहीये, त्यांना बघायचं आहे. पंच घेऊ शकतात, अंडर प्रेशर करू नका पंचांना कोणी. पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. विनोद सर आपण थांबायचंय, आपल्याकडे तिसरे पंच आहेत. विनोद नाईक तिथेच थांबा आपण, असेल तर मिळेल. तुम्ही घेतलाय रिव्ह्यू तर मिळेल. कुशल मोमेंट आहे तेच मी सांगितलंय, कुशल मोमेंट आहे. असेल तर दोन्ही संघांना मान्य करावं लागेल, नसेल तरी आणि असेल तरी. भाऊ पाटील सर आपण यायचंय. फक्त भाऊ पाटील सर बघतील की हा कोणत्या प्रकारचा चेंडू होता. नक्कीच सर, इथे पंचांकडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि पंच कुशल मोमेंट आहेत म्हणून ते बघतायत की कोणत्या संघावर अन्याय होणार नाही त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. आणि अगदी चेंडू ऑफ स्टिकला ठेवण्यात आला होता. आणि इथे पुन्हा एकदा भाऊ पाटील यांनी स्लो रिप्लेमध्ये मागितलेला आहे, दुसऱ्या अँगलने बघितलं जाईल. ओ माय गॉड, कुशल मोमेंट आहे. नक्कीच पंच बघतायत क्या प्रकारे हा चेंडू टाकलेला आहे आणि कोणता निर्णय येईल तो तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. इथे आपण पाहतोय पंचांनी आता थोडंसं स्लो मोमेंट मध्ये मागितलेला आहे. पंच थोडंसं जवळून बघतायत,
कारण ती पट्टी जी आहे ती थोडीशी कुठेतरी ब्लॅक लाईट मध्ये गेलेली आहे, त्याचं कारण हा निर्णय थांबला गेला. इथे आपण आता पुन्हा एकदा इथे बघण्याची मागणी केलेली आहे. अगदी पंचांनी चांगला योग्य तो निर्णय दिला होता. पंचांना जोरदार टाळ्या जाऊ द्या पंचांसाठी. क्या बात आहे. ऑफ कट चेंडू झाला होता, पट्टीच्या आतमधून चेंडू इथे कट झाला होता. चांगला तो योग्य तो निर्णय. विनोद नाईक सर असंही फार मोठा नाव आहे पंचांच्या दुनियामध्ये. या पंचांचं दूध का दूध पाणी का पाणी करती भी प्रिन्स मूवीज. एक चेंडू आणि 3 धावा. गोल्डन 6, गोल्डन चौकार की गोल्डन डिलिव्हरी. हृदयाचे डोके वाढलेले आहेत. जे बसले होते ते उभे राहिलेले आहेत आणि जे बसले होते ते बसूनच आहेत. दर्शन नाईक फिरतायत चारे बाजूने, कारण की कोणता संघ खेळ त्यांच्या संघासमोर. एक चेंडू 3 धावा. जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. ओ माय गॉड, चेंडू हवेमध्ये उडाले तर आहे. एक धाव आली आहे आणि हा सामना इथे जिंकलाय परवेश 11 मालोडी पाये या संघाने. खूप खूप अभिनंदन. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा ज्याने आपल्या संघाला ट्रेंडिंग मध्ये आणला, परवेश 11 पाये टीम संघाचा कॅप्टन हिते चौधरी इज अ मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच देऊया आपण निमेश शेलार दादांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ही चमकती ट्रॉफी आपण इथे देणार आहोत. निमेश दादा ट्रॉफी घेऊनच